मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत एक असा कन्सेप्ट जो कन्सेप्ट खूप जणांना अवघड वाटतो. न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन ऑफ अल्काइल हॅलाइड तसा सोपा टॉपिक आहे, पण न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन ऑफ अरिल हॅलाइड हा थोडासा अवघड वाटणारा टॉपिक आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण आज त्याच्याबद्दल डिस्कस करूयात. तर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स ऑफ अरिल हॅलाइडमध्ये एक पॉवरफुल स्टेटमेंट आपल्याला स्क्रीनवरती दिसेल. काय स्टेटमेंट आहे की व्हिनाइल अँड अराइल हॅलाइड्स डू नॉट अंडरगो SN1 अँड SN2 रिॲक्शन्स. म्हणजे अल्काइल हॅलाइडच्या रिॲक्शन ज्या आहेत त्या अल्काइल हॅलाइडच्या रिॲक्शन आयदर SN1 होतात किंवा SN2 होतात. पण अरिल हॅलाइड जे आहेत त्या अरिल हॅलाइडची SN1 SN2 रिॲक्शन होत नाहीत. मग नेमक्या कशा रिॲक्शन होतात आणि जर होत नाहीत इझिली तर का इझिली होत नाहीत, आपण त्याचं कारण बघूयात. तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल रिझन की अनस्टेबल अरिल कॅटायन तयार होतं. पाय इलेक्ट्रॉन क्लाउड ऑफ हॅलोअरिन्स आहे आणि तिसरा आहे पार्शियल डबल बॉन्ड कॅरेक्टर ऑफ CX बॉन्ड. आपण वन बाय वन तिन्ही कारणाच्या डिटेल्समध्ये जाऊया. ठीक आहे, आपल्याला स्क्रीनवरती एक अरेल हॅलाइडची स्ट्रक्चर काढूया. हा अराइल हॅलाइड आहे. ठीक आहे, असा. तर आपण अराइल हॅलाइड कशाला म्हणतो? जेव्हा एखाद्या अरोमॅटिक रिंगला ही सबस्टिट्यूटेड असेल किंवा प्लेन असेल, एखाद्या अरोमॅटिक रिंगला डायरेक्टली जेव्हा X अटॅच असेल, म्हणजेच sp2 हायब्रिडाइज्ड कार्बनला जेव्हा X अटॅच असेल आणि हा X किंवा त्या Xच्या ज्या लोन पेअर आहेत त्या लोन पेअर कॉन्ज्युगेशनमध्ये असतील तर तो अराइल हॅलाइड आहे. समोरची स्ट्रक्चर बघा, एक अरोमॅटिक रिंग आहे, त्याला हॅलोजन अटॅच आहे, डायरेक्टली अटॅच आहे. sp2 हायब्रिडाइज कार्बनला तो अटॅच आहे. ठीक आहे. पहिला अनस्टेबल अरिल कॅटायन. समजा आपण विचार केला की या अरिल हॅलाइडचे आपल्याला SN1 रिॲक्शन करायची आहे. पोलार प्रोटिक सॉल्व्हंट आहे, बाकी सगळ्या कंडिशन ओके आहेत, पण आपल्याला SN1 रिॲक्शन मेकॅनिझमने ही रिॲक्शन करायची आहे. SN1 ची पहिली कंडिशन काय? SN1 ची पहिली स्टेप काय? डिपार्चर ऑफ लिव्हिंग ग्रुप. म्हणजे हा लिव्हिंग ग्रुप निघून जाणे. हा लिव्हिंग ग्रुप निघून गेल्याच्या नंतर काय तयार व्हायला पाहिजे पाठीमागं? हा इथे कार्बोकॅटायन तयार व्हायला पाहिजे. ॲरोमॅटिक रिंगवरती कार्बोकॅटायन स्टेबल नसतो, त्यामुळे आपल्याला इथं काय सांगितलंय? अनस्टेबल अराइल कॅटायन. ॲरोमॅटिक रिंगवरती कार्बोकॅटायन स्टेबल नसतो. का स्टेबल नसतो? तर ऑलरेडी जो कंपाऊंड ॲरोमॅटिक आहे तो ऑलरेडी स्टेबल आहे. त्या स्टेबल ॲरोमॅटिक कंपाऊंडवरती आपण पॉझिटिव्ह चार्ज आणून त्याला आणखीन आपण अनस्टेबल करतोय. त्यामुळं ज्या ज्या रिॲक्शनमध्ये इंटरमिडिएट अनस्टेबल तयार होतो त्या रिॲक्शन पॉसिबल होत नाहीत. त्यामुळं SN1 मेकॅनिझमनी ॲरोमॅटिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स ऑफ हॅलोअरिन जाणं हे पॉसिबल नाही. त्याचं कारण काय सांगितलं आपण? अनस्टेबल अराइल कॅटायन. म्हणजे SN1 मेकॅनिझमनं जर ही रिॲक्शन आपल्याला घडवून आणायची असेल तर SN1 ची पहिली स्टेप आहे की लिव्हिंग ग्रुप डिपार्ट होतो आणि पाठीमागं कार्बोकॅटायन जनरेट होतो. आणि तो कार्बोकॅटायन जर ॲरोमॅटिक रिंगवरती येत असेल तर तो अनस्टेबल आहे. त्यामुळं हे पहिलं रिझन आहे की अनस्टेबल अरिल कॅटायनमुळे SN1 रिॲक्शन जात नाही, त्याची पॉसिबिलिटी रूल आउट होते. दुसरं रिझन आहे पाय इलेक्ट्रॉन क्लाउड ऑफ हॅलोअरिन्स. सपोज आपण विचार केला की इथे SN2 रिॲक्शन, SN2 मेकॅनिझमने ही रिॲक्शन करायची आहे. कोणती रिॲक्शन? ॲरोमॅटिक रिंगवरचा न्यूक्लिओफाईल जो तो सबस्टिट्यूट करायचा आहे. म्हणजे हॅलोअरिन तुमच्याकडे आहे, बेन्झीन रिंग आहे, त्याला X अटॅच आहे, तो X रिप्लेस करायचा आहे बाय अनदर न्यूक्लिओफाईल. तर हे करण्यासाठी तुम्ही समजा SN2 मेकॅनिझम वापरला तर SN2 मेकॅनिझमची स्पेशालिटी आहे की तिथं बॅकसाईड अटॅक होतो. हा जर X रिप्लेस करायचा असेल तुम्हाला आणि तुम्हाला जर इकडून बॅकसाईडने अटॅक करायचा असेल तर हा अटॅक पॉसिबल नाही. का पॉसिबल नाही? त्याचं रिझन आहे की या रिंगमध्ये असलेली पाय इलेक्ट्रॉन क्लाउड, ज्याला आपण रिंग करंट पण म्हणू शकतो, ते पाय इलेक्ट्रॉन जे रिंगमधले ते सतत डिलोकलाइज होत असतात. ते डिलोकलाइज होत असल्यामुळे तिथं पाय इलेक्ट्रॉनचा क्लाउड तयार होतो. आपण अटॅक करत असलेला न्यूक्लिओफाईल तो सुद्धा इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस आहे. इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस आणि तिथं सुद्धा इलेक्ट्रॉन रिच सेंटर, या दोन्हीमध्ये रिपल्शन होईल. त्यामुळे इथे SN2 अटॅक पॉसिबल नाही. SN2 अटॅक कुठे फेवर होतो? तिथं स्मॉलर सबस्टेट असतो. एवढ्या बल्की सबस्टेटवरती SN2 अटॅक फेवर नाही. त्याचं दुसरं रिझन आहे पाय इलेक्ट्रॉन क्लाउड ऑफ हॅलोअरिन. त्यामुळे SN2 ची पॉसिबिलिटी अगेन रूल आउट होते. तिसरं रिझन आहे आपल्याकडे पार्शियल डबल बॉन्ड कॅरेक्टर ऑफ CX बॉन्ड. आता पार्शियल डबल बॉन्ड कॅरेक्टरचा अर्थ काय? पार्शियलचा अर्थ आहे कम्प्लीट नाही, ओके, अर्धवट. ठीक आहे, म्हणजे ना तो कम्प्लिटली सिंगल आहे ना तो कम्प्लिटली डबल आहे. जेव्हा जेव्हा अशी सिच्युएशन असते की जिथं कम्प्लीट डबल नाहीये, कम्प्लीट सिंगल नाहीये, तिथं आपण कन्फ्यूज स्टेटमध्ये असतो.
म्हणजे त्याला सिंगल म्हणलं तर तो सिंगलही नाहीये, त्याला डबल म्हणलं तर तो डबलही नाहीये. मग तो काय आहे? तो त्याच्या इन बिटवीन फ्रेंडशिप झोनमध्ये येतो, राईट. म्हणजे आय लाईक यू बट ॲज अ फ्रेंड, त्याला म्हणायचं पार्शियल डबल बॉन्ड. ना कम्प्लीट सिंगल ना कम्प्लीट डबल, पार्शियल डबल बॉन्ड. ठीक आहे. तर हे पार्शियल डबल बॉन्ड कसं डेव्हलप होतं बघा. एक्स याच्यावरती 3 लोन पेअर आहेत, सगळे हॅलोजन्स जे आहेत ग्रुप 17चे, कुठलाही हॅलोजन घ्या, ओके. त्यांच्या लास्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? 7 इलेक्ट्रॉन. त्या 7 इलेक्ट्रॉन पैकी 1 इलेक्ट्रॉन इथे शेअरिंगमध्ये, या बॉन्डच्या शेअरिंगमध्ये, राहिलेले 6 इलेक्ट्रॉन इकडे लोन पेअर म्हणून अवेलेबल आहे. ह्या जे लोन पेअर आहेत ह्या लोन पेअर इकडे डबल बॉन्डशी कॉन्ज्युगेशनमध्ये. लोन पेअर सिंगल डबल सिंगल डबल सिंगल डबल सिंगल कॉन्ज्युगेटेड सिस्टीम आहे. ठीक आहे. तिथं कॉन्ज्युगेशन आहे, तिथं डिलोकलायझेशन आहे. ठीक आहे. हा पुढे जाऊ शकतो, हा इकडे जाऊ शकतो. ठीक आहे. याच्यामुळे काय होतं की ही जी लोन पेअर आहे, ही लोन पेअर आता इकडे अशी खाली आली, इथे बॉन्ड फॉर्मेशन झालं. ठीक आहे. ते जे बॉन्ड फॉर्मेशन होते ते बॉन्ड फॉर्मेशन या टाईपचे तुम्हाला स्ट्रक्चर मिळते. इथं डबल बॉन्ड, एक्सची व्हॅलेन्सी एक्सिड झाली, त्याच्यामुळे काय येतं त्याच्यावरती प्लस चार्ज आहे, इथं मायनस चार्ज आहे. हे बॉन्ड जर आपण पुढे शिफ्ट नाही केले, हे ॲज इट इज असेच ठेवले तर तुम्हाला अशा प्रकारचे स्ट्रक्चर मिळेल. ठीक आहे. हा बॉन्ड जर परत रिव्हर्स आला तर परत इकडे काय होईल? सिंगल बॉन्ड तयार होईल. याचा अर्थ तो ना कम्प्लीट सिंगल आहे ना कम्प्लीट डबल आहे. तुम्ही जर म्हणाला तो सिंगल आहे तर दुसऱ्या सेकंदाला तो डबल झालेला असेल. तुम्ही जर म्हणाला तो डबल आहे तर दुसऱ्या सेकंदाला तो सिंगल झालेला असेल. सो इट इज अ पार्शियल डबल बॉन्ड कॅरेक्टर. पण पार्शियल डबल बॉन्ड याचा अर्थ तो सिंगल बॉन्ड पेक्षा त्याची बॉन्ड ऑर्डर थोडीशी जास्त आहे. त्याची बॉन्ड ऑर्डर येते 1.5 वगैरे. म्हणजे तो सिंगल बॉन्ड पेक्षा थोडासा स्ट्रॉंग बॉन्ड आहे. त्यामुळं इथला जो सिंगल बॉन्ड होता तो डबल व्हायला चाललाय. त्यामुळे हा बॉन्ड ब्रेक करणं अजून डिफिकल्ट आहे. गेटिंग इट? म्हणजे सी आणि एक्स मधला हा बॉन्ड ब्रेक करून तुम्हाला नवीन न्यूक्लिओफाईल त्याच्या ठिकाणी रिप्लेस करायचा आहे, हे अवघड आहे. का अवघड आहे? कारण हा सिंगल बॉन्ड आता सिंगल राहिलेला नाही, तो काय झालेला आहे? पार्शियल डबल बॉन्ड झाला आहे. म्हणजे एक पेक्षा त्याची बॉन्ड ऑर्डर वाढलेली आहे. कंप्लीट 2 नाहीये, कंप्लीट 1 नाहीये, पण 1.5 आहे. तर 1 पेक्षा 1.5 बॉन्ड ऑर्डर असलेला बॉन्ड स्ट्रॉंग असतो. ओके. त्याचं दुसरं एक रिझन काय होतं की बॉन्ड ऑर्डर वाढली की बॉन्ड लेंथ शॉर्ट होते, राईट. आणि शॉर्टर बॉन्ड स्ट्रॉंगर बॉन्ड ब्रेक करणं इझी नाहीये. त्यामुळं पार्शियल डबल बॉन्ड कॅरेक्टर ऑफ सी एक्स बॉन्डमुळे सुद्धा इथे ना SN1 पॉसिबल होते ना SN2 पॉसिबल होते. 3 पॉसिबिलिटीज आपण बघितल्या, 3 रिझन आपण बघितलेत की अरोमॅटिक हालाइडवरती किंवा अरेल हालाइडवरती न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन इझिली पॉसिबल नाही आहेत. पॉसिबल नाहीच आहेत असं नाही आहे, बट इझिली पॉसिबल नाही आहेत. त्याचं रिझन काय काय सांगितलं आपण? अनस्टेबल अरेल कॅटायन. अनस्टेबल अरेल कॅटायन कशासाठी लागतो? जर रिॲक्शन SN1 मेकॅनिझमनं जात असेल तर. दुसरं रिझन काय सांगितलं? पाय इलेक्ट्रॉन क्लाउड ऑफ हॅलो अरेन्ज. जर SN2 अटॅक करायचा असेल तर ती बेन्झीन रिंग मधली किंवा अरोमॅटिक रिंग मधली जी इलेक्ट्रॉन क्लाउड आहे, जे रिंग करंट आहे, तो त्याला अलाउ करत नाही मोर क्राउडेड रिजन मध्ये किंवा इलेक्ट्रॉन रिच सेंटरवरती पुन्हा एका इलेक्ट्रॉन रिच स्पेसिसचा अटॅक पॉसिबल नाहीये. तिसरं काय सांगितलं आपण? पार्शियल डबल बॉन्ड कॅरेक्टर ऑफ CX बॉन्ड. तो कार्बन हॅलोजनचा बॉन्ड आहे, त्या हॅलोजनच्या लोन पेअरमुळे काय होतं तिथं पार्शियल डबल बॉन्ड कॅरेक्टर डेव्हलप होतं, त्यामुळे तो बॉन्ड अजून जास्त स्ट्रॉंगर होतो, तो ब्रेक करणं इझी नाहीये. तर ह्या 3 गोष्टी आपण बघितल्यात ज्याच्यावरून आपण सांगू शकतो की अराइल हालाइड डू नॉट इझिली अंडरगो SN1 SN2 रिॲक्शन्स और न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स. पण केमिस्ट लोक जे आहेत ते केमिस्ट लोक इतक्या लवकर जर हार मानतील तर ते केमिस्ट कसे? ही रिॲक्शन इझिली पॉसिबल होत नाही, त्यांना माहिती होतं, तरी सुद्धा काय केलं त्यांनी? त्याच्यावरती उपाय शोधला. ओके. कारण केमिस्ट्रीच्या लोकांकडे काय असतं? सोल्युशन असतं. सोल्युशन म्हणजे सोल्यूट सॉल्वंट प्लस इज इक्वल टू सोल्युशन, तो वाला सोल्युशन तो तर असतो. पण प्रॉब्लेमचे सोल्युशन पण त्यांच्याकडे असतात. काय सोल्युशन बघा? तर रिॲक्शन्स ऑफ हॅलो अरिन कोणत्या कोणत्या होऊ शकतात? न्यूक्लिओफिलिक अरोमॅटिक सबस्टिट्यूशन, ज्याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. इलेक्ट्रोफिलिक होते, रिॲक्शन विथ मेटल पण होते. हा पार्ट आपण स्किप करूयात, या पार्टवर फोकस करूयात की न्यूक्लिओफिलिक अरोमॅटिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन होते. कुठल्या पद्धतीने होते? 2 पद्धतीने होते. एक पहिली ऍडिशन इलिमिनेशन रिॲक्शन, दुसरी इलिमिनेशन ऍडिशन रिॲक्शन. बघा, न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन इन हॅलो अरिन टेक्स प्लेस इन 2 वेज. म्हणजे अरोमॅटिक रिंग वरती जो न्यूक्लिओफाईल आहे किंवा जो हॅलोजन आहे तो हॅलोजन रिप्लेस होतो. कोणत्या? 2 पद्धतीनं. या 2 पद्धतीनं. तो SN1 ने होतो का? नाही. तो SN2 ने होतो का? नाही. तो कोणत्या पद्धतीने होतो? ऍडिशन इलिमिनेशन आणि इलिमिनेशन ऍडिशन. ऍडिशन इलिमिनेशन मध्ये पहिल्यांदा ऍडिशन पुन्हा इलिमिनेशन.
दुसऱ्या केसमध्ये पहिल्यांदा इलिमिनेशन मग ऍडिशन, असे हे दोन प्रकार आहेत. या दोन प्रकारापैकी पहिला प्रकार आपण बघूयात, ऍडिशन इलिमिनेशन रिॲक्शन. ओके, and addition elimination reaction is a two stage reaction process of an addition reaction followed by an elimination reaction. एक्झाम्पल दिलं त्याचं डाउज प्रोसेस. ठीक आहे, डाउज प्रोसेस एकदम सोपी प्रोसेस आहे. इतकी सोपी प्रोसेस आहे की याच्यामध्ये तुम्हाला फक्त एक क्लोरोबेन्झिन घ्यायचं आहे, क्लोरोबेन्झिन वरती NaOH टाकायचं आहे, क्लोरोबेन्झिन वरती NaOH टाकला की तुम्हाला Cl च्या ठिकाणी OH दिसेल. किती साधी, किती सिंपल, किती गोड रिॲक्शन आहे बघा. Cl च्या ठिकाणी आपण काय आणतोय, फक्त Cl च्या ठिकाणी OH आणतोय. ठीक आहे, हा जो Cl आहे हा Cl रिप्लेस करून त्याच्या ठिकाणी आपण OH आणतोय. म्हणजे क्लोरोबेन्झिन पासून आपण काय तयार करतोय, फिनॉल तयार करतोय. हा जो न्यूक्लिओफाइल आहे Cl, त्याला रिप्लेस करतोय बाय आपण अनदर न्यूक्लिओफाइल दॅट इज OH मायनस. सो इट इज न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. ओके, ह्याला आपण ऍडिशन इलिमिनेशन रिॲक्शन का म्हणतो हे आपण पुढे त्याच्या मेकॅनिझम मध्ये बघू. बट डाउज प्रोसेस इज व्हेरी सिंपल प्रोसेस. व्हॉट इज डाव प्रोसेस? डाव प्रोसेस इज वाव प्रोसेस. Why it is wow? Because just you have to replace Cl by OH minus. सगळ्यात महत्वाचं फोकस करा ज्याच्याकडे आपण बऱ्याचदा इग्नोर करतो, ते म्हणजे रिॲक्शनच्या कंडिशन्स. काय कंडिशन्स आहेत? 623 केल्विन टेम्परेचर आहे, 623 केल्विन टेम्परेचर आहे आणि 300 ATM प्रेशर आहे. आपण नॉर्मली आपण जगत असताना आपण 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर मध्ये जगतो. भाऊकडे 300 ॲटमॉस्फेरिक प्रेशर अप्लाय केला म्हणजे हार मानायचीच नाही. 1 ATM ला रूम टेम्परेचरला रिॲक्शन करायचीच नाही. टेम्परेचर वाढवला 623 केल्विन पर्यंत, प्रेशर वाढवला 300 ATM पर्यंत. त्या क्लोरोबेन्झिनला इतका प्रेशराईज केला, इतकं त्याचं वातावरण तापवलं की तिथं न होणारी रिॲक्शन सुद्धा झाली. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण काय केलं, Cl सबस्टिट्यूट केला, रिप्लेस केला Cl ला बाय OH मायनस. मेकॅनिझम बघा काय होतं. पहिल्या स्टेपमध्ये अटॅक ऑफ न्यूक्लिओफाइल, ही जी अरोमॅटिक रिंग आहे त्या अरोमॅटिक रिंग वरती आपण OH मायनसचा अटॅक केला. आपण आत्ताच सांगत होतो की अरोमॅटिक रिंग वरती OH मायनसचा अटॅक पॉसिबल नाही. पण कधी पॉसिबल नाही? नॉर्मल टेम्परेचरला, नॉर्मल प्रेशरला पॉसिबल नाही. जेव्हा तुम्ही हाय टेम्परेचर वाढवता, प्रेशर वाढवता, तेव्हा हे पॉसिबल आहे. तर OH मायनसचा अटॅक झाला. ही स्लो स्टेप आहे. ही स्लो स्टेप आहे म्हणजे काय? ही रेट डिटरमाइनिंग स्टेप आहे. म्हणजे ज्या स्टेपवरती रिॲक्शनचा रेट डिपेंड असतो, म्हणजे त्या रिॲक्शनला किती वेळ लागणार आहे हे जी स्टेप सांगते त्याला आपण रेट डिटरमाइनिंग स्टेप म्हणतो. तर OH मायनसचा अटॅक झाला, हा बॉन्ड पुढे शिफ्ट झाला, इथे निगेटिव्ह चार्ज झाला. इथपर्यंत क्लिअर आहे? काय झालं बघा, OH मायनसने अटॅक केला कुठे? या sp2 हायब्रिडाइज कार्बन वरती. हा बॉन्ड पुढे शिफ्ट झाला. जिथे शिफ्ट झाला तिथे काय आला? निगेटिव्ह चार्ज. आपण नेहमी सांगत असतो की बॉन्ड जेव्हा असा आपण दाखवतो तर काय असतं, बॉन्डचं हेड जिथं असतं तिथं काय होतं, एकतर निगेटिव्ह चार्ज तयार होतो किंवा तिथं बॉन्ड फॉर्मेशन होतं. ओके, आयदर बॉन्ड फॉर्मेशन किंवा निगेटिव्ह चार्ज. आणि बॉन्डची ह्या ॲरोची टेल जिथं असते तिथं काय होतं, आयदर बॉन्ड ब्रेकिंग होते, बॉन्ड ब्रेक होतो किंवा काय तयार होतं तिथं पॉझिटिव्ह चार्ज. त्यामुळे जिथं जिथं आपण असा ॲरो दाखवतो, हा ॲरो काय इंडिकेट करतो? ॲरो इंडिकेट करतो 2 इलेक्ट्रॉनची मुवमेंट. 2 इलेक्ट्रॉन या ठिकाणावरनं तिकडे चालल्यात. जिथून ते जात आहेत तिथं काय होणार? पॉझिटिव्ह चार्ज तयार होणार किंवा बॉन्ड ब्रेक होणार. जिकडे ते जातात म्हणजे त्याचा हेड जिथे टेकतो तिथं आयदर निगेटिव्ह चार्ज किंवा तिथं बॉन्ड फॉर्मेशन होतं. राइट? सो बॉन्ड के पीछे क्या है? एरो के पीछे क्या है? एरो के पीछे पॉजिटिव चार्ज है. एरो के आगे क्या है? निगेटिव्ह चार्ज और बॉन्ड फॉर्मेशन. ठीक आहे, तर इथं आपण निगेटिव्ह चार्ज आणला. आता पुढची स्टेप बघूयात. ही पहिली स्टेप आहे, तिथं आपण न्यूक्लिओफाइलचा अटॅक केलाय. स्लो स्टेप आहे, रेट डिटरमाइनिंग स्टेप आहे. सेकंड केसमध्ये आता हे रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहे. रेझोनेटिंग स्ट्रक्चर म्हणजे काय होतं की हा निगेटिव्ह चार्ज पुढे डिलोकलाइज झाला. कुठे गेला? तो ऑर्थोचा जो निगेटिव्ह चार्ज होता तो असा पुढे डिलोकलाइज झाला, इथे पॅरावरती आला. इथे पॅरावरती निगेटिव्ह चार्ज आला. पॅराचा निगेटिव्ह चार्ज आपण परत पुढे शिफ्ट केला, तो पुन्हा काय आला? दुसऱ्या ऑर्थोवरती आला. तर असं कंटिन्युअसली डिलोकलायझेशन चालू आहे. त्यामुळे आपण काय केलं, त्याची एक रेझोनन्स हायब्रिड स्ट्रक्चर दाखवली आणि रिंगच्या मध्ये निगेटिव्ह चार्ज, मध्ये निगेटिव्ह चार्ज दाखवल्यामुळे आपण डॉट 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 डॉटने असे स्ट्रक्चर पूर्ण. त्याचा अर्थ आहे की तेवढ्या पर्टिक्युलर सगळ्या रिजनमध्ये तो निगेटिव्ह चार्ज स्प्रेड झालेला आहे, तो तिथे डिलोकलाइज होत आहे. ठीक आहे, तर ही त्याची मधली स्टेज आहे. फायनल स्टेज. फायनल स्टेजमध्ये काय होतं, जेव्हा निगेटिव्ह चार्ज इथे येऊन थांबलाय तर तो पुढे शिफ्ट झाला आणि Cl डिपार्ट झाला. OH मायनस जो आहे तो आपला इनकमिंग न्यूक्लिओफाइल आहे, म्हणजे आलेला न्यूक्लिओफाइल आहे, आणि Cl जो आहे तो लिव्हिंग ग्रुप आहे. फायनल स्टेपमध्ये हा बॉन्ड इकडे शिफ्ट झाला, Cl निघून गेला आणि तुम्हाला मिळाला फेनॉल.
कळतंय? या दोघांमध्ये जेव्हा हा निगेटिव्ह चार्ज इकडे शिफ्ट झाला तेव्हा चॉईस होती की सीएल ला रिमूव्ह करायचं की OH ला रिमूव्ह करायचं. एकतर OH आत्ताच आलाय, नुकताच आल्या आल्या त्याला आपण लगेच बाहेर काढणार नाही. ओके, काढलं तर रिॲक्शन रिव्हर्स होईल, आपल्याला काहीच हाती लागणार नाही. ओके, पण दुसरं मेन रिझन त्याचा आहे की Cl मायनस आणि OH मायनस यांची जर आपण लिव्हिंग ग्रुप ॲबिलिटी बघितली तर Cl मायनस इज अ बेटर लिव्हिंग ग्रुप ॲज कम्पेअर्ड टू OH मायनस. त्यामुळं Cl मायनस लिव्ह होतो, OH राहतो. ठीक आहे, नोट काय दिली बघा, फिनॉल हॅज ऍसिडिक हायड्रोजन अँड इनिशियली द मीडियम इज बेसिक, म्हणजे NaOH वापरलेला होता आपण ॲज अ न्यूक्लियोफाईल म्हणून. सो सोडियम फिनॉक्साइड इज फॉर्म, देअरफॉर प्रोटॉन H प्लस इज प्रोव्हाइडेड फॉर प्रोटोनेशन आफ्टरवर्ड्स. गेटिंग इट? काय होतं, तुम्ही क्लोरोबेन्झिन वापरला, क्लोरोबेन्झिन वरती NaOH टाकला, अटॅक झाला, Cl निघून गेला, फिनॉल तयार झाला. परंतु आपण जो NaOH वापरलेला होता तो NaOH आणखीन सोल्युशन मध्ये शिल्लक असणार आहे. ओके, NaOH कोण आहे? बेस आहे. फिनॉल कोण आहे? ऍसिड आहे. ऍसिडकडे काय असतं? प्रोटॉन असतं. आणि बेसला काय पाहिजे असतं? बेसला बेबी पाहिजे असते. बेबी म्हणजे कोण? प्रोटॉन पाहिजे असतो, राईट? क्योंकि बेबी को बेस पसंद है और बेस को बेबी पसंद आहे. मग काय होत असतं, इथला जो OH मधला बॉन्ड आहे हा NaOH, या NaOH च्या OH मायनसने हा प्रोटॉन ऍब्स्ट्रॅक्ट केला, इथं काय होईल? इथं निगेटिव्ह चार्ज म्हणजे O मायनस Na प्लस सोडियम फिनॉक्साइड तयार होईल. मग काय करावं लागतं आपल्याला? शेवटच्या कंडिशन मध्ये त्याचं प्रोटोनेशन करावं लागतं. त्या फिनॉक्साइडचं प्रोटोनेशन करून आपण फायनली फिनॉल मिळवतो. ओके, हा काही रिॲक्शनचा भाग नाहीये किंवा डॉज प्रोसेसचा भाग नाहीये, ही जनरल ऍसिड बेस रिॲक्शन आहे. पण मेन रिॲक्शन काय की क्लोरोबेन्झिन त्याच्यावरती NaOH टाका, टेम्परेचर वाढवा, प्रेशर वाढवा, तुम्हाला काय मिळणार आहे? फिनॉल मिळणार आहे. आपण सक्सेसफुली Clच्या ठिकाणी OH ला सबस्टिट्यूट केलेलं आहे. ती कोणती रिॲक्शन होती? डॉज प्रोसेस. डॉज प्रोसेस इज वाव प्रोसेस. वाय डॉ इज वाव? बिकॉज इट इज व्हेरी सिम्पल प्रोसेस, राईट? क्लोरोबेन्झिनचा Cl रिप्लेस करायचा आहे OH ने. फक्त टेम्परेचर वाढवा, प्रेशर वाढवा आणि NaOH वापरा. ठीक आहे, पुढे आपण काय केलंय? सेम तोच क्लोरोबेन्झिन आहे, पण त्या क्लोरोबेन्झिनला आपण NO2 ग्रुप अटॅच केलाय. आता सगळी जी कमाल आहे ती ह्या NO2 ची कमाल आहे. हा NO2 ग्रुप लावल्यामुळं काय काय होतंय तुम्ही एकदा टेम्परेचरकडे फोकस करा. NaOH तोच आहे, बाकी क्लोरोबेन्झिनची रिंग तीच आहे, फक्त आपण NO2 ग्रुप ऍड केलाय. टेम्परेचरमध्ये बघा 623 केल्विनवर टेम्परेचर डायरेक्ट 200 केल्विन जवळपास रिड्यूस झालाय, 443 केल्विन वरती आलाय. म्हणजे थोड्याशा मॉडरेट टेम्परेचरला आता ही रिॲक्शन होती. प्रेशरचं तर मेन्शनच नाहीये. इट मीन्स प्रेशर पण कमी झालाय, टेम्परेचर पण कमी झालाय. काय मिळालं तर जिथे Cl होता तिथे OH. मेकॅनिझम तुम्हाला माहिती आहे की मेकॅनिझम काय झालेलं असेल. ठीक आहे, NO2 चा असा रोल काय, NO2 चा असा इम्पॅक्ट काय की टेम्परेचर एवढं ड्रास्टिकली चेंज झालं, प्रेशर एवढं ड्रास्टिकली चेंज झालं. ठीक आहे, आणखीन काय एक्झाम्पल बघू आणि आपण कंबाईनली त्याच्यावर चर्चा करूयात. पुढे पहा, हे मेकॅनिझम आहे त्याचं. आपण याच्याकडे येणार आहोत परत. हा, या एक्झाम्पल मध्ये बघा, इथे आपण आणखीन एक NO2 लावलाय. पहिल्या केसमध्ये प्लेन क्लोरोबेन्झिन होता, हाय टेम्परेचर होतं, हाय प्रेशर होतं. दुसऱ्या केसमध्ये आपण काय केलं? एक NO2 ग्रुप लावला, टेम्परेचर डाऊन झाला, प्रेशर खूप डाऊन झाला. तिसऱ्या केसमध्ये 368, टेम्परेचर अजून अजून डाऊन झालाय, प्रेशरचं मेन्शनच नाहीये. ओके, कशामुळे डाऊन झाला? एक NO2 ग्रुप वाढवला. NO2 ग्रुपची पोझिशन लक्षात ठेवा एकदम केअरफुली की Clच्या ऑर्थो पोझिशनला आणि Clच्या पॅरा पोझिशनला, या दोन पोझिशनला. ऑर्थो पॅरा पोझिशन कळतात जिथं आपला सबस्टिट्युएंट अटॅच असतो, म्हणजे सबस्टिट्युटेड बेन्झिनच्या सपोज हा पहिला कार्बन आहे, राईट? हा दुसरा कार्बन, हा तिसरा कार्बन, हा चौथा कार्बन, हा पाचवा आणि हा सहावा. तर जे 2-4 पोझिशन, सॉरी 2-6 पोझिशन आहेत, त्या 2-6 पोझिशनला आपण काय बोलतो? ऑर्थो पोझिशन, करेक्ट? आणि त्याच्यानंतर जे फोर्थ पोझिशन आहे, ते फोर्थ पोझिशन कोणती असते? पॅरा पोझिशन असते, राईट? आणि थर्ड आणि फिफ्थ पोझिशन, 3-5 पोझिशन कोणती पोझिशन असते? मेटा पोझिशन. ठीक आहे, ऑर्थो शेजारच्या दोन पोझिशन ऑर्थो, पुढच्या दोन पोझिशन 3-5च्या मेटा, आणि फोर्थ म्हणजे जिथं आपला सबस्टिट्युएंट अटॅच आहे त्याच्या एक्झॅक्ट अपोजिटची पोझिशन म्हणजे कोणती पोझिशन? पॅरा पोझिशन. जिथं सबस्टिट्युएंट आहे त्याच्या एक्झॅक्ट अपोजिटची पोझिशन, राईट? जी अगदी डोळ्याच्या समोर, जो आंखों के सामने होता है वो प्यारा होता है, या जो प्यारा होता है वो आंखों के सामने चाहिए होता है. त्यामुळे जिथं सबस्टिट्युएंट आहे त्याच्या एक्झॅक्ट अपोजिटची पोझिशन म्हणजे पॅरा पोझिशन, फोर्थ पोझिशन, करेक्ट? तर अरोमॅटिक न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन होण्यासाठी जो NO2 सारखा ग्रुप आहे तो कुठं असला पाहिजे? ऑर्थो आणि पॅराला. तो मेटाला असेल तर त्याचा
उपयोग होत नाही. का होत नाही आपण त्याच्याबद्दल डिटेल चर्चा करणार आहोत. NO2 मुळे टेम्परेचर आणि प्रेशरमध्ये इतका का चेंज होतोय आपण त्याच्यावरही चर्चा करणार आहोत. आणखीन एक्झाम्पल बघूयात. हा, दिस इज लास्ट वन. क्लोरीनच्या दोन्ही ऑर्थो पोझिशनला NO2 आहे, त्याच्या पॅरा पोझिशनला पण NO2 आहे. पहिल्यांदा प्लेन क्लोरोबेन्झिन, त्याच्यानंतर एक नायट्रो ग्रुप, पुन्हा दोन नायट्रो ग्रुप, आता तीन नायट्रो ग्रुप. टेम्परेचर मधला चेंज आपण नोटीस केलाय. पहिल्यांदा टेम्परेचर 623 केल्विन होतं, मग 443, त्याच्यानंतर 368. ओके, प्रेशर तर खूपच कमी झाला. आता या केसमध्ये तुम्हाला टेम्परेचर काय करायचं आहे, फक्त वॉर्म करायचं आहे. वॉर्म म्हणजे गुणगुणा करायचा आहे, फक्त थोडासा जस्ट जेंटल लाईट थोडासा वॉर्म. ओके, आणि तुम्हाला काय मिळणार आहे, फिनॉल मिळणार आहे. म्हणजे Cl रिप्लेस करणं इतकं इझी झालं तेव्हा तुम्ही इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप त्याच्यावरती अटॅच केले. तुम्हाला खूप जास्त 300 ATM प्रेशर देण्याची गरज नाहीये, तुम्हाला 623 केल्विन टेम्परेचर देण्याची गरज नाहीये. जस्ट वॉर्म करा, यू विल गेट इट. ठीक आहे, तर हे सगळं कोणामुळे झालं, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप, दॅट इज नायट्रो ग्रुपमुळे. ठीक आहे, नायट्रो ग्रुपचा काय नेमका इम्पॅक्ट होतो आपण बघूयात, त्याचा रोल काय. ओके, त्याचं मेकॅनिझम सुद्धा आपण बघणार आहोत. तीन रिॲक्शन आपल्या समोर स्क्रीनवरती आहेत. हे पहिले रिॲक्शन जिथं आपण एकच नायट्रो ग्रुप लावलेला तेव्हा 443 केल्विन टेम्परेचर होतं. दुसऱ्या रिॲक्शन मध्ये जेव्हा आपण दोन नायट्रो ग्रुप लावले तेव्हा 368 केल्विन टेम्परेचर आहे. तिसरी रिॲक्शन जिथं आपण तीन नायट्रो ग्रुप लावले तेव्हा जस्ट वॉर्म केला आणि तुम्हाला प्रोडक्ट मिळालं. ठीक आहे, तर हा असा एवढा चेंज जो आहे तो कशामुळे झाला, की नायट्रो सारखा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप तुम्ही लावला. तर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप जर इन्क्रीज झाले तर काय होतं, रेट ऑफ रिॲक्शन इन्क्रीज होतो, नॉर्मल कंडिशनला पण रिॲक्शन होते. हा जो फायनल प्रोडक्ट दिसतोय तुम्हाला 2,4,6 ट्रायनायट्रोफेनॉल, ज्याला आपण पिक्रिक ऍसिड म्हणतो, तर हा पिक्रिक ऍसिड तयार होतोय. ठीक आहे, क्वेश्चन घेण्याच्या अगोदर आपण थोडंसं या रिॲक्शनच्या मेकॅनिझमकडे जाऊयात, त्याचं मेकॅनिझम डिस्कस करूयात आणि नायट्रो ग्रुपचा नक्की रोल काय, तो रोल पण आपण बघूयात. ठीक आहे, हा इथून सुरुवात करूयात. तर हा क्लोरोबेन्झिन जिथं आपण नायट्रो, पहिल्यांदा आपण डॉस प्रोसेसचं मेकॅनिझम बघितले. डॉस मध्ये काय होतं, OH मायनसचा अटॅक झाला Clच्या या कार्बनवरती, हा बॉन्ड इकडे शिफ्ट झाला, तो मायनस असा रिंगभर बोंबलून परत आला आणि Cl ला बाहेर काढलं, OH तिथं राहिला. आता NO2 ग्रुप लावल्यानंतर काय नेमका इम्पॅक्ट होतो बघा. सेम रेग्युलरली OH मायनसचा अटॅक झाला त्या कार्बनवरती Clच्या. आता NO2 जो आहे ना, NO2 चे मेजर तीन रोल आहेत. NO2 एक रोल नाही प्ले करत आहे, NO2 तीन रोल प्ले करतोय. काय तीन रोल प्ले करतोय पहा. पहिला रोल आहे की या कार्बनवरती अटॅक होण्यासाठी हा NO2 काय करतोय, आपल्याला माहिती आहे NO2 कसा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे. इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप म्हणजे इलेक्ट्रॉन खेचून घेणारा, इलेक्ट्रॉन डेन्सिटी खेचून घेणारा ग्रुप आहे, राईट. असा एवढा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग काय येतो, त्याच्याकडे एक दोन नाही तर तीन इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम आहेत, एक नायट्रोजन आणि दोन ऑक्सिजन. टॉपमोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम्स ऑफ द पिरियडिक टेबल कोणते आहेत, फ्लोरीन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन. या टॉपमोस्ट मधले दोन एलिमेंट, दोन ॲटम जे मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहेत ते याच्यामध्ये आहेत. त्यामुळे हा कसा असणार आहे, हा स्ट्रॉंगली इलेक्ट्रॉन विड्रॉइंग आहे. तर हा विड्रॉइंग आहे म्हणजे काय करतो, हा मायनस आर इफेक्ट दाखवतो, हा मायनस आय इफेक्ट दाखवतो. मायनस आय म्हणजे सिग्मा बॉन्ड मधून इलेक्ट्रॉन डेन्सिटी स्वतःकडे खेचून घेतो, मायनस आर म्हणजे पाय बॉन्डच्या डिलोकलायझेशन थ्रू इलेक्ट्रॉन डेन्सिटी स्वतःकडे अट्रॅक्ट करतो. ठीक आहे, तर इलेक्ट्रॉन डेन्सिटी अशी 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 कुठे येते, नायट्रोकडे येते आणि डिलोकलाइज होत होत सुद्धा नायट्रोकडे येते. ऍज अ रिझल्ट काय होतं, इथला हा जो कार्बन आहे हा कार्बन हायली इलेक्ट्रॉन डेफिशियंट होतो. हा कार्बन हायली इलेक्ट्रॉन डेफिशियंट होतो. ओके, त्याला ऑलरेडी इकडे Cl पण होता, Cl सुद्धा आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, तो मायनस आय दाखवतो, प्लस आर दाखवतो, बट मायनस आय सुद्धा दाखवतो. तर मायनस आय मुळे ऑलरेडी हा कार्बन इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे आणि नायट्रोच्या मायनस आय प्लस आणि प्लस आर या दोन्ही इफेक्टमुळे तो इलेक्ट्रॉन डेफिशियंट होतो. हा कार्बन इलेक्ट्रॉन डेफिशियंट झाल्यामुळे काय होतं, OH मायनसचा जो अटॅक आहे तो अटॅक इझियर होतो. म्हणजे तो या कार्बनला ससेप्टेबल बनवतो, कशासाठी, न्यूक्लिओफाईलच्या अटॅकसाठी. हा NO2 चा सगळ्यात पहिला रोल आहे. काय रोल आहे पहिला, की जी रिंग बघा, अरोमॅटिक रिंगवरती किंवा अरिल हॅलाइडवरती न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन इझिली का होत नाही, त्याचं मेन रिझन आहे की अरिल हॅलाइड जी आहे ती स्वतः न्यूक्लिओफाईल आहे आणि तुम्ही त्याच्यावरती परत एक न्यूक्लिओफाईल ऍड करताय. न्यूक्लिओफाईल मध्ये रिॲक्शन इझिली होणारच नाहीये. मग आपण काय करतोय, आपण त्याला विड्रॉइंग ग्रुप अटॅच करतोय. विड्रॉइंग ग्रुप अटॅच केल्यामुळे काय होतं, त्या रिंगची इलेक्ट्रॉन डेन्सिटी कमी होते, इलेक्ट्रॉन डेन्सिटी NO2 ग्रुपकडे खेचली जाते. मग रिंग कशी होते, इलेक्ट्रॉन डेफिशियंट म्हणजे थोडीशी इलेक्ट्रोफिलिक होते आणि इलेक्ट्रोफिलिक झाली की मग त्याच्यावरती न्यूक्लिओफाईलचा अटॅक इझी होतो. करेक्ट, तर पहिला रोल आहे की त्या रिंगची इलेक्ट्रॉन डेन्सिटी खेचून घेणं, रिंगला डिॲक्टिवेट करणं, रिंगला इलेक्ट्रॉन डेफिशियंट बनवणं आणि सगळ्यात महत्वाचं काय, त्या OH मायनसचा अटॅक या
रिंग वरती होण्यासाठी त्या रिंगच्या या कार्बनला, ज्या कार्बनला Cl अटॅच आहे त्याला ससेप्टेबल बनवणं, हे सगळ्यात पहिलं रोल आहे. ठीक आहे. आता आपण बघूयात त्याचा दुसरा रोल काय. ओके, म्हणजे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप जो आहे NO2, त्या NO2 आपण 3 रोल सांगणार आहेत. त्या 3 रोल मधला सगळ्यात पहिला रोल काय सांगितला मी, की तो रिंगची इलेक्ट्रॉन डेन्सिटी ओढून घेतो. इलेक्ट्रॉन डेन्सिटी ओढून घेतल्याच्या नंतर काय होतं, रिंग डिॲक्टिव्हेट होतं, इलेक्ट्रॉन डेफिशियंट होते, OH मायनसचा अटॅक इझी होतो. आता दुसरा रोल, की अटॅक झाला, अटॅक झाल्याच्या नंतर पुढे काय होतं, की हा जो निगेटिव्ह चार्ज आहे इथला, हा निगेटिव्ह चार्ज इकडे शिफ्ट झाला, हा म्हणजे हा पाय बॉन्ड इकडे शिफ्ट झाला, इथे निगेटिव्ह चार्ज आला किंवा इकडे शिफ्ट केला आपण, हा बॉन्ड पुढे इथे शिफ्ट होईल आणि हा जो ऑक्सिजन आणि नायट्रोजन मधला डबल बॉन्ड आहे तो याच्यावरती शिफ्ट होईल. ओके, मी सेपरेट इकडे तुम्हाला मेकॅनिझम काढून दाखवतो याचा काय होतं. अगदी केअरफुली याच्याकडे लक्ष द्या, कारण ही खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे. पूर्ण या रिॲक्शनचा जो काही आत्मा आहे तो आत्मा याच्या मेकॅनिझम मध्ये आहे. ठीक आहे, चला पहिलं बघा, की तुमच्याकडे तो नायट्रो क्लोरोबेन्झिन आहे. आपण ठीक आहे, हा घेतला आपण क्लोरोबेन्झिन, इथे बॉन्ड आहे पाय बॉन्ड आणि इकडे हा NO2 काढला आपण, N डबल बॉन्ड O मायनस, इथे नायट्रोजनला 4 बॉन्ड म्हणून प्लस चार्ज. आता काय होतंय, OH मायनस याच्यावरती अटॅक होतोय. ह्या OH मायनसचा अटॅक कुठे झाला, या Cl वरती अटॅक झाला. हा बॉन्ड जो आहे हा बॉन्ड इकडे शिफ्ट झाला. आपण 2-3 रेझोनेटिंग स्ट्रक्चर एकाच याच्यामध्ये दाखवणार आहेत. हा बॉन्ड इकडे शिफ्ट झाला. ॲज अ रिझल्ट काय होईल, इथला हा जो बॉन्ड आहे हा बॉन्ड इकडे शिफ्ट झाला झाला झाला. आता पुढे काय झालं, इथे नायट्रोजन आणि ऑक्सिजन मध्ये जो डबल बॉन्ड आहे, डबल बॉन्ड ऑक्सिजनच्या डोक्यावरती गेला. ठीक आहे, बघा OH मायनसचा अटॅक इथे झाला, हा इकडे बॉन्ड शिफ्ट, हा इकडे शिफ्ट, हा इकडे शिफ्ट. आता जे जे काही या स्ट्रक्चरमध्ये झालंय, ओके, ही जर तुम्हाला समजली तर स्ट्रक्चर आहे, नाही समजली तर याला चित्र म्हणूयात आपण. तर या चित्रामध्ये जे काही झालंय, काय झालंय ते फक्त आपण लिहून घेऊयात. बघा, अगेन तीच अरोमॅटिक रिंग आपल्याकडे आहे. इथे हा Cl जो जाण्याच्या मार्गावर आहे, कुठे जाण्याच्या, बाहेर जाण्याच्या. ठीक आहे, आता अटॅक केलेला OH, हा बॉन्ड कुठे शिफ्ट झाला, इथे, तो आपण असा लिहून घेतला. पुढे इथं काय झालंय, इथं डबल बॉन्ड आलाय, कोणामध्ये, कार्बन आणि नायट्रोजन मध्ये. इथं जो डबल होता तो सिंगल झाला, जे जे डबल होते ते सिंगल झाले. ओके, डन, इथे O मायनस झाला, ह्या बॉन्डला काहीच चेंज नाही, त्यामुळे तो ॲज इट इज. तर असं एक चित्र आपल्यासमोर तयार झालेलं आहे. ह्या अटॅक केल्याच्या नंतर जी पहिली स्ट्रक्चर मिळते ह्याला आपण मेझन हेमर असे काहीतरी एक नाव आहे, मेझन हेमर कॉम्प्लेक्स असं म्हणतात त्याला. ओके, ओपन हेमर पिक्चर बघितला तुम्ही, हा ओपन हेमरच्या त्याचा मुलगा आहे मेजर हेमर, नाव एकदा चेक करून घ्या. तर असा हा कॉम्प्लेक्स आहे. ठीक आहे, आता काय होतं, हे तयार झाल्यानंतर इथला जो O मायनस आहे, हा O मायनस पुन्हा एकदा काय होतो, रिटर्न जातो रिव्हर्स. पुन्हा हा बॉन्ड इकडे शिफ्ट, पुढे हा बॉन्ड इकडे शिफ्ट आणि हा बॉन्ड बाहेर. अतिशय सन्मानानं आपण Cl ला बाहेर काढलं. ठीक आहे, OH का बाहेर गेलं नाही, कारण OH आताच आला होता, अजून चहापाणी झालं नव्हतं, त्याला बाहेर काढणं बरोबर नाही दिसत. मेन म्हणजे काय, OH इज अ बॅड लिव्हिंग ग्रुप, OH मायनस, Cl मायनस बेटर लिव्हिंग ग्रुप, त्यामुळे Cl मायनस गेला. आता हे झाल्याच्या नंतर जी स्ट्रक्चर मिळते आपल्याला, ते स्ट्रक्चर कशी असते बघा, ही स्ट्रक्चर, ही अगेन ॲरोमॅटिक रिंग आहे तुमच्याकडे. इथं काय झालं, Cl निघून गेलं, त्यामुळे इथं आता OH, आपलं काम झालेलं आहे, Clच्या ठिकाणी OH आलेला आहे. ठीक आहे, हा बॉन्ड इथे, हा बॉन्ड इथे, हा बॉन्ड इथेच होता आणि इथे काय झालं, डबल बॉन्डचं सिंगल बॉन्ड, आणि बाकीची स्ट्रक्चर सगळी मी डायरेक्टली इथे NO2 काढून घेतो. ठीक आहे, असं हा आपला फायनल प्रॉडक्ट, हे त्याचं मेकॅनिझम आहे. ठीक आहे, NO2 चा रोल आपल्याला बघायचा होता. NO2 चा पहिला रोल होता की रिंगला ससेप्टिबल बनवणं न्यूक्लिओफाइलच्या अटॅकसाठी, ते त्यांनी केलेलं आहे. दुसरा रोल बघा, दुसऱ्या रोल मध्ये जेव्हा OH मायनसचा अटॅक झाला, हा बॉन्ड इकडे शिफ्ट झाला, हा इकडे शिफ्ट झाला, हा इकडे शिफ्ट झाला, तर त्या NO2 ने काय केलं, जो निगेटिव्ह चार्ज रिंग मध्ये होता त्या निगेटिव्ह चार्जला त्याने स्वतःकडे अट्रॅक्ट केलं आणि तो निगेटिव्ह चार्ज NO2 च्या अंगाखांद्यावरती खेळायला लागला. म्हणजे काय झालं, जास्त डिलोकलायझेशन व्हायला लागलं, आणि आपल्याला माहिती आहे जेवढं जास्त डिलोकलायझेशन तेवढी जास्त स्टॅबिलिटी. तर जो एनायन तयार होतोय किंवा त्या एनायनला स्टॅबिलाइज करणं, हे सुद्धा कोणाचं काम आहे, NO2चं काम आहे. पहिलं काम, रिंगला न्यूक्लिओफाइलच्या अटॅकसाठी ससेप्टेबल बनवणं. दुसरं काम, त्या अटॅकमुळं जे काही निगेटिव्ह चार्ज किंवा जे काही पाय बॉन्डची मुवमेंट होणार होती, ती मुवमेंट आणि तो जो निगेटिव्ह चार्ज आहे तो निगेटिव्ह चार्ज स्टेबल होणं. तो निगेटिव्ह चार्ज कुठे येऊन थांबला, इथं ऑक्सिजनवरती, आणि इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमवरती निगेटिव्ह चार्ज स्टेबल असतो, त्यामुळे त्याला स्टॅबिलाइज करणं हे त्याचं दुसरं काम आहे. तिसरं काम बघा, तिसऱ्या काम मध्ये काय केलं, हा O मायनसचा जो काही निगेटिव्ह चार्ज आहे तो निगेटिव्ह चार्ज परत रिटर्न, हा बॉन्ड इकडे शिफ्ट.
म्हणजे एकदम कॉन्ज्युगेटेड अटॅक करून त्यांनी सन्मान आणि सीएलला बाहेर काढलं. कळतंय? म्हणजे लिव्हिंग ग्रुपच्या डिपार्चरमध्ये सुद्धा मेजर रोल कोणाचा आहे? NO2चा आहे. पहिला रोल न्यूक्लिओफाईलचा अटॅक ससेप्टेबल बनवणं. दुसरा रोल जो काही निगेटिव्ह चार्ज किंवा जो काही डिलोकलायझेशन होतंय त्यामुळे जो निगेटिव्ह चार्ज मूव्ह होतोय त्या स्ट्रक्चरमध्ये, तो निगेटिव्ह चार्ज सुद्धा स्वतःकडे घेणं, त्याला स्टॅबिलाइज करणं. आणि तिसरं लिव्हिंग ग्रुपचं डिपार्चर करणं. हे 3 मेजर रोल NO2 प्ले करतो. त्यामुळं NO2 ग्रुप आपण रिंगला ऍड केल्याच्या नंतर टेम्परेचर कमी कमी होत जातं, प्रेशर कमी कमी होत जातं आणि रिंग नॉर्मल रिॲक्शनला विथ हाय रेट रिंग रिॲक्शन परफॉर्म होते. कारण NO2 हे 3 रोल प्ले करतो. एकदम क्लिअर आहे? म्हणजे विचार करा की पहिल्यांदा त्या स्ट्रक्चरवरती जेव्हा तुम्ही NO2 इंट्रोड्यूस केलाय, म्हणजे नॉर्मल क्लोरोबेन्झिन आणि NO2 आहे, तर NO2 काय करतो? पहिल्यांदा न्यूक्लिओफाईलच्या अटॅकसाठी वेलकम करतोय. आल्याच्या नंतर त्यांचा पाहुणचार करतोय, त्याला अंगा खांद्यावर खेळवतोय आणि तिसऱ्या केसमध्ये आपल्याला ज्याला घ्यायचं होतं त्याला येऊ दिलं आणि ज्याला काढायचं होतं त्याला एक अटॅक, 2, 3, 4 बाहेर. म्हणजे अतिशय पद्धतशीरपणे क्लोरीनचा कार्यक्रम कोणी केलेला आहे? NO2 न केलेला आहे. कळतंय? आपले मावळे जे होते ते मावळे ह्या प्रकारची स्ट्रॅटेजी वापरायचे. काय करायचे? एखाद्या किल्ल्यावरती आपल्याला हल्ला करायचा, तो किल्ला काबीज करायचा आहे, तर पहिल्यांदा काय करायचे? शत्रूच्या गोटात जाऊन सामील व्हायचे. सामील झाल्याच्या नंतर काय करायचे? आपल्या इतर मावळ्यांना, बाहेर जे मावळे होते त्यांना इथल्या सगळ्या गुप्त माहिती पुरवायची. म्हणजे त्यांना इथे अटॅक करण्यासाठी पोषक वातावरण तयार करायचं. पोषक वातावरण तयार केल्याच्या नंतर मावळे अटॅक इझिली करू शकतील. मावळे किल्ल्यामध्ये आत घुसले की घुसल्यानंतर त्यांना लपण्याची व्यवस्था किंवा त्यांना तिथे ऍडजस्ट करण्याची व्यवस्था कोण करायचे? अगोदर गेलेले मावळे. आणि त्याच्यानंतर म्हणजे पहिल्यांदा अटॅक झाला, आल्यानंतर इथं स्थिर स्थावर झाले, आता शत्रूचा कार्यक्रम करायचा. ते कार्यक्रम करण्यामध्ये सुद्धा याच मावळ्यांचा हात असायचा. असे 3 रोल प्ले करायचं आणि बरोबर CL काढायचा, म्हणजे मुघलांचा झेंडा काढायचा आणि तिथं आपला भगवा झेंडा फडकवायचा. या पद्धतीच्या न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन होतात हॅलो अरिन्सवरती. होपफुली ह्या सगळ्या रिॲक्शन्स तुम्हाला कळलेले आहेत, हे मेकॅनिझम कळलेलं आहे. याला कंक्लुडिंग स्टेटमेंटमध्ये मी समअप करतो आणि मग आपण याच्यावरचे काही क्वेश्चन सॉल्व्ह करूयात. सगळ्यात पहिलं काय की ॲरोमॅटिक रिंगवरती किंवा अरिल हॅलाइडवरती न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन इझिली होत नाहीत. त्याचं एक कारण आहे की तो अरिल हॅलाइड जो आहे तो स्वतः न्यूक्लिओफाईल आहे. दुसरा न्यूक्लिओफाईलमध्ये रिॲक्शन इझिली होत नाहीत. दुसरं कारण काय की ॲरोमॅटिक रिंगवरती जो एक्स ग्रुप अटॅच आहे त्याच्या लोन पेअर कशा आहेत? कॉन्ज्युगेशनमध्ये. लोन पेअर कॉन्ज्युगेशनमध्ये असल्यामुळे काय होतं? CX बॉन्डमध्ये डबल बॉन्ड कॅरेक्टर आहे, पार्शियल डबल बॉन्ड कॅरेक्टर, त्यामुळे तो बॉन्ड अजून स्ट्रॉंग होतो, शॉर्ट होतो, स्ट्रॉंग होतो. तो रिप्लेस करणं सोपं नाही आहे. जर ती रिॲक्शन SN1 मेकॅनिझमनं घडवायची असेल तर लिव्हिंग ग्रुप पहिल्यांदा डिपार्ट व्हायला लागेल, रिंगवरती पॉझिटिव्ह चार्ज यायला लागेल. रिंगवरती पॉझिटिव्ह चार्ज स्टेबल नसतो, त्यामुळे SN1 मेकॅनिझम रूल आउट होतो. दुसरं SN2 मेकॅनिझमनं जर ती रिॲक्शन करायची असेल तर बॅकसाइड अटॅक करायला लागेल आणि रिंगच्या करंटमुळं किंवा त्या बेन्झेन रिंगमध्ये जे काही इलेक्ट्रॉनचे डिलोकलायझेशन चालू असतं त्यामुळे न्यूक्लिओफाईलचा अटॅक तिथं पॉसिबल नाही, SN2 ची पॉसिबिलिटी पण रूल आउट होते. मग आपण काय केलं? जर अशी सहजासहजी रिॲक्शन होत नाही कि सीधी उंगली से घी अगर नहीं निकल रहा है तो क्या करना चाहिए? घी मेल्ट करना चाहिए, निकल जाता है. हर बार उंगली टेढ़ी करने की जरूरत नाही आहे. तर आपण काय केलं? त्या अरोमॅटिक रिंगला NO2 सारखा एक ग्रुप लावला. ओके. पहिल्यांदा नॉर्मल फक्त प्लेन क्लोरोबेन्झिनवरती पण रिॲक्शन होऊ शकली असते, पण तुम्हाला टेम्परेचर हाय, प्रेशर हाय, राईट, लाईक डाव. तर डाव सारखी प्रोसेस करू शकलो असतो आपण. पण एवढ्या हाय प्रेशरला, हाय टेम्परेचरला रिॲक्शन करायची नसेल तर त्या क्लोरोबेन्झिनला एक NO2 ग्रुप ऍड करा, टेम्परेचर डाऊन होईल, प्रेशर डाऊन होईल. अजून एक NO2 ग्रुप ऍड करा, अजून पण टेम्परेचर डाऊन होईल, प्रेशर डाऊन होईल. अजून एक NO2 ग्रुप जर ऍड केला तर एकदम वॉर्म केल्यावरती सुद्धा ती रिॲक्शन पॉसिबल होते. हे सगळं कोणामुळे झालं? NO2 मुळे झालं. करेक्ट. मग NO2 ने असं काय केलं की एवढं टेम्परेचर, एवढं प्रेशर कमी झालं? तर NO2 ने 3 रोल प्ले केले. पहिला रोल की जो न्यूक्लिओफाईल येणार आहे त्याचा अटॅक ससेप्टेबल केला. दुसरा, जो काही एनायन तिथे तयार झाला, त्या म्हणजे जो काही निगेटिव्ह चार्ज तिथं स्प्रेड ओव्हर होत आहे त्याला स्टॅबिलाइज केलं. आणि तिसरं, त्या लिव्हिंग ग्रुपच्या डिपार्चरसाठी त्याला पुश केलं. या 3 रोलमुळे ही रिॲक्शन पॉसिबल होऊ शकते. आता आपण बघूयात याच्यावरचे काही एक्झाम्पल्स. ओके. तर मित्रांनो, न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स ऑफ हॅलो अरिनवरती आपल्याला काय क्वेश्चन विचारलं जातं? तर असे काही कंपाऊंड दिलेले जातात आणि या कंपाऊंडमध्ये तुम्हाला रिॲक्शनचा रेट विचारला जातो की यांच्यावरती एक पर्टिक्युलर न्यूक्लिओफाईल जर आपण टाकला तर कोणाचा रिॲक्शनचा रेट जास्त असेल.
तर इकडे फ्लोरोबेन्झिन दिलाय, क्लोरोबेन्झिन आहे, ब्रोमोबेन्झिन आहे आणि आयडोबेन्झिन आहे, सॉरी नायट्रो ग्रुप त्याला अटॅच आहे. तर फ्लोरो नायट्रोबेन्झिन, क्लोरो नायट्रोबेन्झिन, ब्रोमो नायट्रोबेन्झिन, आयडो नायट्रोबेन्झिन. तर या केसमध्ये फ्लोरो नायट्रोबेन्झिनचा जो रेट आहे तो रेट खूप जास्त आहे ॲज कम्पेअर्ड टू आयडो नायट्रोबेन्झिन. असं का? आत्तापर्यंत आपण जेव्हा जेव्हा अल्काइल हॅलाइडच्या रिॲक्शन्स बघितल्या, जर या ठिकाणी आपण अल्काइल हॅलाइड घेतला असता, आर एफ घेतला असता, RCl, RBr, RI, तर RIच्या रिॲक्शनचा रेट जास्त असता बिकॉज I मायनस इज अ बेटर लिव्हिंग ग्रुप. पण या केसमध्ये फ्लोरीनवाला जो कंपाऊंड आहे म्हणजे फ्लोरो नायट्रोबेन्झिन जो आहे त्याचा रेट जास्त आहे. त्याचं कारण आहे की फ्लोरीनचा जो मायनसचा इफेक्ट आहे तो मायनसचा इफेक्ट खूप स्ट्रॉंगर आहे. त्यामुळे न्यूक्लिओफाईलचा जो अटॅक आहे तो अटॅक खूप इझिली होतो आणि न्यूक्लिओफाईलचा अटॅक होणं हीच या रिॲक्शनची रेट डिटरमाइनिंग स्टेप आहे. त्यामुळे रेट कोणाचा जास्त असणार आहे? फ्लोरो नायट्रोबेन्झिनचा. करेक्ट? क्लिअर आहे? गुड. दुसरा क्वेश्चन की समजा तुम्हाला अगेन क्लोरोनायट्रोबेन्झिन दिलाय, त्याच्यावरती तुम्ही OCH3 मायनस हा न्यूक्लिओफाईल टाकलाय, तर काय होऊ शकतं? अगेन पॅरा पोझिशनला आहे त्यामुळे इझिली Cl रिप्लेस होईल. ज्या ठिकाणी Cl आहे त्या ठिकाणी OCH3 येईल. असा क्वेश्चन पण तुम्हाला विचारला जातो. तिसरा, हे थोडंसं इंटरेस्टिंग आहे की नायट्रो ग्रुपच्या पॅरा पोझिशनला Cl आहे, नायट्रोच्या मेटा पोझिशनला पण Cl आहे, किंवा आपण असं म्हणू की Clच्या पॅरा पोझिशनला नायट्रो आहे, Clच्या मेटा पोझिशनला नायट्रो आहे. ठीक आहे? तर त्याच्यावरती आपण समजा मिथॉक्साईड सारखा आपण न्यूक्लिओफाईल टाकला, तर NO2च्या पॅरा पोझिशनला असलेला जो Cl आहे फक्त तोच Cl रिप्लेस होईल. त्याचं कारण काय? की जे डिलोकलायझेशन जाणार आहे, इलेक्ट्रॉनची डेन्सिटी जी डिलोकलाइज होणार आहे ती फक्त आणि फक्त पॅरा पोझिशनच्याच Cl वरती अटॅक झाल्यानंतर NO2 पर्यंत जाणार आहे. जर मेटा पोझिशनच्या Cl वरती अटॅक झाला या कार्बनवरती अटॅक झाला तर नायट्रोवरती डिलोकलायझेशन जाणारच नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, मेटा पोझिशनला जर नायट्रो ग्रुप अटॅच असेल तर त्या केसमध्ये ही सबस्टिट्यूशन रिॲक्शन होत नाही. सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हणण्यापेक्षा याला आपण मोर करेक्टली ॲडिशन इलिमिनेशन रिॲक्शन, ह्याला ॲडिशन इलिमिनेशन रिॲक्शन का म्हणतो? तर पहिल्यांदा न्यूक्लिओफाईल ॲड होतो आणि नंतर Cl सारखा ग्रुप इलिमिनेट होतो, म्हणजे ॲडिशन मग इलिमिनेशन, किंवा याला आपण ARSN म्हणतो, ॲरोमॅटिक न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन और ॲडिशन इलिमिनेशन रिॲक्शन. ठीक आहे? तर फक्त आणि फक्त बघा प्रोडक्टमध्ये तुम्हाला दिसेल की जिथं पॅरा पोझिशनला Cl आहे तो Cl रिप्लेस झालाय, मेटाचा Cl ॲज इट इज तसाच आहे, मेटाचा Cl रिप्लेस करायचा नाही. ठीक आहे? हा, आणखीन एक एक्झाम्पल, नायट्रोच्या मेटा पोझिशनला Cl आहे, नायट्रोच्या पॅरा पोझिशनला फ्लोरीन आहे. ऑब्विसली पॅरा पोझिशनचा फ्लोरीन रिप्लेस होणार, फ्लोरीनची रिॲक्टिव्हिटी पण जास्त आहे, रेट जास्त आहे. मेटाचा Cl रिप्लेस होणारच नाही, आपण मागच्या एक्झाम्पलमध्ये सुद्धा बघितलंय. त्यामुळे आपल्याला प्रोडक्ट काय मिळेल? NO2च्या पॅरा पोझिशनला OCH3 आलेला दिसेल, Cl तसाच राहील. हे अतिशय इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे. इथे बघा, नायट्रो Cl पॅरा पोझिशनला आहे. आपण जो न्यूक्लिओफाईल टाकलाय तो न्यूक्लिओफाईल आहे सोडियम सल्फाईड. ठीक आहे? सल्फर बायव्हॅलेंट आहे, म्हणजे त्याची व्हॅलेन्सी 2 आहे. त्यामुळे काय होतं, पहिल्यांदा इथं अटॅक होतो, हा Cl रिप्लेस झाला, म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला काय कंपाऊंड मिळतो, तर इथे हा NO2 हा ॲज इट इज राहणार आहे, इथे आपल्याला सल्फर मिळणार आहे. ठीक आहे? सल्फरवर -2 चार्ज आहे, म्हणजे एक मायनस त्याच्यावरती अजून शिल्लक आहे. आता दुसरा ग्रुप येऊन अटॅक करण्यापेक्षा सल्फरचा हा जो मायनस आहे, हे अतिशय इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे. या एक्झाम्पलकडे बघा, प्रॉडक्ट बघितल्यावरती थोडंसं सरप्रायझिंग वाटेल असा हा प्रॉडक्ट आहे. ठीक आहे? तुमच्याकडे 2 मॉलिक्युल्स आहेत क्लोरोनायट्रोबेन्झिनचे, त्याच्यावरती आपण सोडियम सल्फाईड हा न्यूक्लिओफाईल टाकलाय. सोडियम सल्फाईड न्यूक्लिओफाईलचं वैशिष्ट्य असं आहे की सल्फर जो आहे त्यातला, म्हणजे सल्फाईड जो आहे तो बायव्हॅलेंट आहे. ठीक आहे? पहिल्यांदा काय होतं, त्या S2 मायनसचा अटॅक होतो या Cl वरती, एका Cl वरती. ओके, एका Clच्या कार्बनवरती इथे अटॅक झाला, हा Cl रिप्लेस झाला. म्हणजे या ठिकाणी काय आलं की हा आपला नायट्रोबेन्झिन, ठीक आहे, इथे हा NO2 आहे, इथे कोण अटॅच आहे? सल्फर अटॅच आहे. या सल्फरवरती काय आहे? -1 चार्ज. सल्फरचा -2 चार्ज होता, त्यातला एक चार्ज इकडे, एक व्हॅलेन्स इकडे बाइंडिंग मध्ये गेली. आता एक S मायनस शिल्लक राहिला. हा S मायनस काय करतो, परत एकदा दुसऱ्या नायट्रोक्लोरोबेन्झिन वरती अटॅक करतो. 2 मॉलिक्युल आहेत इथं आपल्याकडे, हा NO2 आणि इकडे हा Cl. ठीक आहे? इथं अटॅक केला, हा Cl निघून गेला. आता काय झालं, इकडे एक नायट्रोबेन्झिन, इकडे एक नायट्रोबेन्झिन, हा जो सल्फर आहे हा सल्फर असा दोन्ही बाजूनी सँडविच झालाय. कोणामध्ये? नायट्रोबेन्झिन मध्ये. त्यामुळे तुम्हाला हा असा इंटरेस्टिंग प्रॉडक्ट मिळतो. ओके, इथं झालंय का? इथे सबस्टिट्यूशनच झालंय. ओके, अरोमॅटिक रिंग वरती न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन झालंय, म्हणजे इथला Cl आपण रिप्लेस केलाय. करेक्ट? अशा 2 रिंगचा आपण Cl रिप्लेस केलाय आणि मध्ये सल्फरला सँडविच केलंय. त्यामुळे हे अतिशय इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल तुम्ही
नोट करून ठेवू शकता. पुढचं एक्झाम्पल आहे, इथे बघा या पूर्ण स्ट्रक्चरमध्ये हा जो फ्लोरीन आहे, हा फ्लोरीन या नायट्रोजच्या ऑर्थोला आहे, या नायट्रोजच्या पॅराला आहे, त्यामुळे तो 100% रिप्लेस होणार आहे. तो स्वतः रिॲक्टिव्ह पण आहे आणि रिप्लेस पण होणार. या आयोडीन बघा, हा आयोडीन या नायट्रोजचा पण मेटल आहे, या नायट्रोजचा पण मेटल आहे, त्यामुळं न्यूक्लियोफाईलने तो रिप्लेस होणार नाही. तो तुम्हाला प्रोडक्टमध्ये पण तसाच दिसेल. जिथं फ्लोरीन आहे त्या फ्लोरीनच्या ठिकाणी मात्र तुम्हाला OCH3 रिप्लेस झालेला दिसेल. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा ॲरोमॅटिक न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनचा कन्सेप्ट या ठिकाणी डिस्कस करून झालेला आहे, ज्याला आपण ॲडिशन एलिमिनेशन रिॲक्शन असं सुद्धा म्हणतो. ॲडिशन एलिमिनेशन रिॲक्शन म्हणजे पहिल्यांदा न्यूक्लियोफाईल ॲड होतो आणि मग लिव्हिंग ग्रुप एलिमिनेट होतो. करेक्ट? तर दिसायला अवघड वाटतं, पण मेकॅनिझम एकदा आपण व्यवस्थित समजून घेतलं, NO2चा जो काही मेजर रोल आहे तो रोल आपल्याला कळला, तर या रिॲक्शन अतिशय सोप्या आहेत. व्हिडिओ अगदी काळजीपूर्वक बघा, क्वेश्चन्स व्यवस्थित सोडून बघा, आणि काही प्रॉब्लेम्स असतील, काही क्वेश्चन्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, जिथे आपण इलिमिनेशन ॲडिशन रिॲक्शन, आता आपण बघितलं ॲडिशन एलिमिनेशन रिॲक्शन, पुढच्या एका व्हिडिओमध्ये आपण एलिमिनेशन ॲडिशन रिॲक्शन म्हणजे पहिल्यांदा एलिमिनेट होतं आणि मग ॲडिशन होतं, राईट? म्हणजेच बेन्झाईन मेकॅनिझमचा एक व्हिडिओ आपण लवकरच तुमच्यासाठी तयार करूयात. ठीक आहे? थँक्यू सो मच.